आणि आपल्या मठाची वाडी गावाला लाभलेलं ऐतिहासिक आध्यात्मिक शक्तिस्थान शक्तिपीठ संन्यस्त परंपरा गिरी परंपरा पंचदशनाम जुन्या आखाड्याची ही गिरी परंपरा वंदनीय प्रातस्मरणीय काशीगिरी महाराज वंदनीय प्रातस्मरणीय वैकुंठवासी लालगिरी महाराज वंदनीय मोतीगिरी महाराज आणि वंदनीय आनंदगिरी महाराज या महात्म्यांच्या समाधीनं पवित्र झालेलं आपलं हे मठाची वाडी गाव काय भाग्य आहे मठाच्या वाडीचं. आम्हाला असं वाटलं असंच नाव आहे मठाची वाडी. या वाडीला मठ होता महात्म्यांचा सिद्ध महात्म्यांचा आणि ते किती सिद्ध होते ती जागृती किती आहे. जर श्रद्धेनं आपण त्या जागेवर गेला काही याचना केली तर त्याची अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. असं हे मठाचे वाडी गाव हे पवित्र स्थान आहे. वर 1800 सालची गोष्ट आहे ती. 1825 सिद्ध काशीगिरी महाराजांचं वास्तव्य या भूमीमध्ये त्यांची तपश्चर्या त्यांची साधनेची चर्चा पूर्ण अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चर्चेला आलेली होती. आणि ती राणी व्हिक्टोरिया तिच्या कानावर महिमा पडावा आणि महाराजांची अनुभूती तिनं घ्यावी. पण महाराजांकरता एवढं क्षेत्रदान करावं या मठाकरता केवढी सिद्ध परंपरा आहे की त्या समाधीवर ज्वारी टाकली की त्याच्या लाया होत होत्या. काय तपस्वीची गादी. तिथं आम्ही आत्ता दर्शनाला गेलो पाय ठेवल्या ठेवल्या अंगामध्ये शार यायला लागले. ती जागा काहीतरी सांगते आपल्याला. ते महात्मे काहीतरी संकेत देतात आपल्याला. आपल्याला जागा झालं पाहिजे त्यांचं उत्थान केलं पाहिजे उदात्तीकरण त्याचं झालं पाहिजे. वाट पाहत आहेत ते महात्मे आणि सगळे गाव मिळून पुन्हा मठाची वाडी गाव मठाने सिद्ध करावं लागणार आहे. त्या सगळ्याकरता हातभार लावावं लागणार आहे. हे पहा साधूचं संन्याशाचं गोसाव्याचं ब्रह्मचार्याचं देवाचं असं शास्त्र सांगतं ते घेतलेलं व्याज सहित द्यावं लागत. मग आता आपल्याला काय करायचं आहे. आपल्याला एक करायचं आता सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि आपली यथानुशक्ती कोणाला बळजबरी नाही ते तू दिलंच पाहिजे असंही नाही तुझी इच्छा. पण सर्वांनी मिळून तिथं छोटा का होईना आपल्या गावाला जसं पिलवा असं मठ आपल्याला उभा करावं लागणार आहे. तुम्ही म्हणाल मग गावात काय मंदिर मठ कमी आहेत काय. पण तेही त्या साधूची इच्छा आहे आणि ती इच्छा तुमच्या गावकऱ्याच्या मनामध्ये जागी होऊन राहिलेली. ती बरेच दिवसाची मला असं वाटतं खतखती मनामध्ये. जो भक्त अंतर्मुख होऊन तिथं जात असेल ना त्याच्या मनामध्ये ते येत असेल आणि ती प्रेरणा ती भावना तिथले ते सिद्ध महात्मे जाग करतायत. तुम्ही मठ झाल्यानंतर सुद्धा अशी अनुभूती घे त्याची येणार आहे. त्याची चर्चा खूप होणार आहे. आजूबाजूच्या गावचे लोक दर्शनाला येणार आहेत. तिथं लेकरू जर नेऊन ठेवलं तापेनं फणफणत असेल डॉक्टर तर कोणी येत तिथली फक्त माती त्याच्या कपाला लावा तुम्ही पोरग गार झाले दिसेल तुम्हाला. एवढी ताकद आहे त्या मातीमध्ये. आणि
तिथं महात्म्यानं सिद्ध त्यांची तपश्चर्या केलेली आहे. बरं तो आडही काही सामान्य आहे का? तिथं काशीचं पाणी आणि त्याचं दूध तेवढ्यापुरतं दुधाचा रंग तयार होणं. आणि हा सगळा इतिहास आपण प्रेममूर्ती वैराग्यमूर्ती बाळकृष्ण बाबाच्या मुखातून अनेक वेळा जुन्या मंडळींनी श्रवण केलेला आहे. आपलं मठाचीवाडी गाव हे ऐतिहासिकच आहे. गाव ऐतिहासिक आहे आणि गावातले लोक सुद्धा खूप चांगले धार्मिक आहे. देवगड परंपरेमध्ये दिंडीमध्ये वारीमध्ये आपल्या गावाची मोठी सेवा आहे. ज्या वेळेला पालखी जात होती आपली पंढरपूरला, बाबाचं विशेष प्रेम आपल्या मठाची वाडीवर आहे. आणि मठाची वाडी ग्रामस्थांचं देखील प्रेम देवगड संस्थांवर आहे. ते काहीतरी वेगळेच संकेत देतात. ती जागा काहीतरी वेगळी संकेत देते. तिथं हे 4 तर महात्मे सिद्ध होतेच, पण त्यानंतरही अनेक काही महात्मे त्या काळातले सिद्ध महात्मे त्या स्थानावर येऊन वास्तव्य करून गेलेले. अनेक संन्यासी थांबलेले तिथं. खूप अन्नदान झालेलं आहे त्या स्थानावर. ते स्थान म्हणजे तपस्थली झालेलं आहे. ते सिद्ध स्थान झालेलं आहे. अन्नदानाने ते क्षेत्र बनत असतं. अनेक पंक्ती उठलेल्या आहेत तिथं. तिथं गेल्यानंतर ते दगड देखील सांगतात. त्या दगडांना स्पर्श केला असं वाटतं की काशीगिरी बाबांचे हात या दगडांना लागलेले आहेत, त्या उंबऱ्याला लागलेले आहेत, त्या दरवाज्याला लागलेले आहेत. ते देवघरही साक्ष देत आहे, ते चिमटे साक्ष देत आहेत. ती काय काल्पनिक नाही आहे. आणि अशी ही सिद्ध महात्म्याची परंपरा या मठाची वाडी गावाला आपल्या गावाला सुद्धा नाव त्या मठामुळेच आहे. त्या मठाला आपण विसरणं योग्य. विठ्ठल विठ्ठल.